Good evening, students. Am I audible? Okay, Priya. Thank you. So, हा आपला सिलेबस आहे. सिलेबसमध्ये काल आपण बायोकेमिस्ट्रीमध्ये लिपिड्स, एन्झाइम्स हे टॉपिक्स आपण कव्हर केले होते, राईट. त्यानंतर इम्युनॉलॉजिकल प्रोडक्ट्स, व्हॅक्सिन्स अँड सिरा हे पण आपण कव्हर केलेलं आहे. आज आपण डीएनए, आरएनए, न्यूक्लिक ऍसिड अँड कंपोनेंट्स अँड रिकॉम्बिनंट टेक्नॉलॉजी अँड इट्स ॲप्लिकेशन्स हे दोन टॉपिक्स कव्हर करू. म्हणजे आज आपला बायोकेमिस्ट्री हा जो टॉपिक आहे हा कव्हर होऊन जाईल. ठीक आहे. सो मी सुरू करतो डीएनए, आरएनए, न्यूक्लिक ऍसिड्स अँड कंपोनेंट्स. ओके. सो सी, आता जे न्यूक्लिक ऍसिड्स आहेत डीएनए किंवा आरएनए, दे आर द पॉलिमर्स ऑफ न्यूक्लियोटाइड्स. व्हॉट आर दे? दे आर द पॉलिमर्स ऑफ न्यूक्लियोटाइड्स. ओके. पॉलिमर्स ऑफ न्यूक्लियोटाइड्स. न्यूक्लियोटाइडचे ते पॉलिमर्स आहेत. ओके. आता व्हॉट आर न्यूक्लियोटाइड्स? न्यूक्लियोटाइड म्हणजे काय? तर न्यूक्लियोटाइड्स जे असतात, न्यूक्लियोटाइड. सो न्यूक्लियोटाइड म्हणजे काय? तर न्यूक्लियोटाइड मध्ये एक पेंटोज शुगर असते. पेंटोज शुगर, राईट. काय असते त्याच्यामध्ये? तर पेंटोज शुगर. एक मिनिट. सो न्यूक्लियोटाइड मध्ये पेंटोज शुगर प्लस नायट्रोजिनियस बेस प्लस काय असतं त्याच्यामध्ये? नायट्रोजिनियस बेस. आता हा जो नायट्रोजिनियस बेस त्याच्यामध्ये असतो, तो नायट्रोजिनियस बेस काय असतो? तो एकतर प्युरिन असेल किंवा पायरिमिडिन असेल. काय असेल? प्युरिन ऑर पायरिमिडिन. नायट्रोजिनियस बेस दॅट कॅन बी प्युरिन ऑर पायरिमिडिन. हे त्याच्यामध्ये नायट्रोजिनियस बेस असतात. ओके. प्लस त्याच्यामध्ये काय असेल? फॉस्फेट ग्रुप असेल. प्लस फॉस्फेट ग्रुप इज देअर. ओके. सो दिस इज अ न्यूक्लियोटाइड. सो व्हॉट इज न्यूक्लियोटाइड? न्यूक्लियोटाइड म्हणजे पेंटोज शुगर प्लस नायट्रोजिनियस बेस दॅट इज प्युरिन ऑर पायरिमिडिन प्लस फॉस्फेट शुगर. ओके. सो दिस इज अ न्यूक्लियोटाइड. आणि जो न्यूक्लियोसाइड असतो, न्यूक्लियोसाइड, ओके, तर न्यूक्लियोसाइड काय असतो? तर न्यूक्लियोसाइड मध्ये फॉस्फेट ग्रुप नसतो. त्याच्यामध्ये फक्त पेंटोज शुगर अँड नायट्रोजिनियस बेस असतो. ओके. सो पेंटोज शुगर प्लस नायट्रोजिनियस बेस म्हणजेच काय? तर न्यूक्लियोसाइड. ओके. तर जे काही आपले न्यूक्लिक ऍसिड्स आहेत म्हणजे डीएनए किंवा आरएनए, दे आर दी पॉलिमर्स ऑफ न्यूक्लियोटाइड. म्हणजे डीएनए, आरएनए हे न्यूक्लियोटाइड पासून बनलेले असतात. आता न्यूक्लियोटाइडचं स्ट्रक्चर कसं असतं तर ते मी तुम्हाला इथे दाखवतो. ओके. तर या स्ट्रक्चरमध्ये बघा की पेंटोज शुगर, म्हणजे इथे हे जे दिसतंय तुम्हाला, दिस इज द शुगर. इथे तुम्हाला शुगर मॉलिक्यूल दिसतोय. या शुगर मॉलिक्यूलच्या एका बाजूला नायट्रोजिनियस बेस आहे. नायट्रोजिनियस बेस, तर इथे प्युरिन हा नायट्रोजिनियस बेस आलेला आहे. प्युरिन. ओके. हा प्युरिन आहे. आणि पायरिमिडिन काय असतं? तर पायरिमिडिन हा सिंगल स्ट्रक्चर आहे. जसं इथे तुम्ही बघू शकता की हा सायटोसिन, युरासिल, थायमिन हे पायरिमिडिन बेसेस आहेत. तर ऍडेनिन अँड ग्वानिन हे प्युरिन बेसेस आहेत. ओके. ऍडेनिन अँड ग्वानिन आर प्युरिन बेसेस. तर सायटोसिन, युरासिल अँड थायमिन आर पायरिमिडिन बेसेस. प्युरिन याच्यामध्ये 2 रिंग्स आहेत, 2 रिंग्स. आणि पायरिमिडिन हा सिंगल रिंग स्ट्रक्चर आहे, राईट. सो प्युरिन बेसेस कोणते? तर प्युरिन बेसेस ऍडेनिन आणि ग्वानिन. ओके, लक्षात घ्या. प्युरिन बेसेस आर ऍडेनिन अँड ग्वानिन. आणि पायरिमिडिन बेसेस कोणते? तर सायटोसिन, युरासिल अँड थायमिन. दीज आर दी पायरिमिडिन बेसेस. तर आता हे जे पेंटोज शुगर आहे, पेंटोज, हे पेंटोज शुगर रायबोज किंवा डिऑक्सिरायबोज असू शकते. रायबोज और डिऑक्सिरायबोज शुगर असू शकते. हे पेंटोज शुगर. जर आरएनए असेल, आरएनए मध्ये हे पेंटोज शुगर रायबोज असते, रायबोज. ओके. आणि डीएनए मध्ये हे पेंटोज शुगर म्हणजे डिऑक्सिरायबोज, डिऑक्सिरायबोज. ओके. तर आता हे जे इथे शुगर आपण काढलेली आहे या स्ट्रक्चरमध्ये, हे जे स्ट्रक्चर दिलेलं आहे, हे स्ट्रक्चर कशाचं आहे? तर हे डिऑक्सिरायबोज शुगरचं स्ट्रक्चर आहे. कशाचं? डिऑक्सिरायबोज शुगर आहे. डिऑक्सिरायबोज. ओके. हे जे शुगर आहे इथे, ही कोणती आहे? तर हे डिऑक्सिरायबोज आहे. डिऑक्सिरायबोज. ओके. आता डिऑक्सिरायबोज आणि रायबोज शुगर मध्ये काय फरक असतो? तर डिऑक्सिरायबोज मध्ये नो ऑक्सिजन, नो ऑक्सिजन ऍट कार्बन 2 किंवा 2' पोझिशन जी असते, 2' पोझिशन म्हणजे कार्बन 2 जो असतो, कार्बन 2
त्याच्यामध्ये ऑक्सिजन नसतो. तर इथे तुम्ही बघा, हे जे रायबोज शुगर आहे, या रायबोज शुगरमध्ये हा कार्बन नंबर 2 आहे. मी इथे नंबरिंग करतो म्हणजे तुम्हाला ते अजून क्लिअर होईल. नंबरिंग ओके बघा. सो दिस दी 1' ओके. हा जो कार्बन आहे हा 1' कार्बन आहे. देन हा जो कार्बन आहे दिस इज दी 2' कार्बन. ओके. देन दिस वन इज 3' कार्बन 3'. ओके. हा जो आहे हा 4' कार्बन आहे पेंटोज शुगरचा. आणि दिस वन इज 5' कार्बन. हा 5' कार्बन आहे पेंटोज शुगरचं. तर आता या पेंटोज शुगरमध्ये हे जे 2' शुगर आहे 2', ओके 2' कार्बन आहे, याच्यावरती ऑक्सिजन आलेला आहे का? तर नाही, इथे ऑक्सिजन नाहीये. इथे ऑक्सिजन नाहीये म्हणून हे डिऑक्सिरायबोज आहे. हे काय? डिऑक्सिरायबोज. आणि इथे जर ऑक्सिजन आला असता तर ते रायबोज शुगर झाली असती. काय झाली असते? रायबोज. तर डिऑक्सिरायबोज आणि रायबोज शुगरमध्ये काय फरक आहे? तर डिऑक्सिरायबोजमध्ये या 2 पोझिशनवरती कार्बन 2 वरती ऑक्सिजन नसतो, फक्त हायड्रोजन असतो. OH असतो का तिथे? इथे OH नाही, OH नाही. ओके. इथे काय? OH नाहीये 2 पोझिशनला. आणि जर इथे 2 पोझिशनला OH असतं तर ही काय झाली असती? हे रायबोज शुगर झाली असती. काय झालं असतं? रायबोज शुगर. ओके. तर रायबोज आणि डिऑक्सिरायबोज शुगरमध्ये काय डिफरन्स आहे हे तुम्हाला लक्षात आलेलंच असेल. ओके. आता इथे जे मी नंबरिंग करतोय ते नंबरिंग पण त्याच्यावरती पण लक्ष द्या, कारण पुढे जेव्हा आपण वॅटसन क्रिक स्ट्रक्चर बघणार, डीएनएचं वॅटसन अँड क्रिक स्ट्रक्चर, तेव्हा तुम्हाला हे नंबरिंग माहीत असणं आवश्यक आहे. आता इथे जर आपण हे बघितलं, जस्ट अ मिनिट, तर इथे हे जे रिंग आहे नायट्रोजनस बेस ॲडेनिन आहे. सो दिस इज अ प्युरिन रिंग. तर हे जे प्युरिन रिंग आहे तर ह्या रिंगला पण आपण नंबरिंग करून घेऊ. ओके. नंबरिंग करूया ह्या रिंगला आपण. तर नंबरिंग मध्ये सपोज ओके. सो दिस इज नायट्रोजन 1. ओके. हा फर्स्ट आहे, 1 वरती नायट्रोजन, सेकंड वरती हायड्रोजन. ओके. त्यानंतर थर्ड नायट्रोजन, देन फोर्थ हा फ्यूज कार्बन, फिफ्थ फ्यूज्ड कार्बन, 6 नंबरवरती हा कार्बन. ओके. हे 6 झालेत. त्यानंतर इथे जस्ट अ मिनिट, ओके. देन दिस इज द 7 नंबर. हा जो नायट्रोजन आहे हा 7 नंबर आहे. हा जो हायड्रोजन कार्बन आहे, कार्बन हा 8 नंबरचा कार्बन आहे. आणि इथे हा जो नायट्रोजन आहे हा 9 नंबरचा नायट्रोजन आहे. दिस इज द नायट्रोजन नंबर 9. ओके. हे नंबर्स लक्षात घ्या. आता तुम्हाला हा जो न्यूक्लियोटाइड आहे जो डीएनए मध्ये असतो, याच्यामध्ये जे प्युरिन बेसेस आहेत, तर प्युरिन बेसेस आणि हे जे पेंटोज शुगर आहे, तर या पेंटोज शुगरमध्ये आणि प्युरिन बेसेसमध्ये जो बॉन्ड असतो, ज्या बॉन्डने प्युरिन बेस आणि हे पेंटोज शुगर अटॅच असते, त्या बॉन्डला काय म्हणतात? मग हा जो बॉन्ड आहे नायट्रोजन आणि हा कार्बन, कार्बन 1' आहे इथे 1' आणि हा नायट्रोजन, याच्यामध्ये जो बॉन्ड असतो त्या बॉन्डला म्हणतात बीटा ग्लायकोसाइड बॉन्ड. ओके. बीटा N9 ग्लायकोसाइड बॉन्ड. कोणता बॉन्ड आहे? तर हा जो बॉन्ड आहे नायट्रोजन आणि हायड्रोजन मध्ये, तर हा बॉन्ड मी इथे लिहितो, याचं नाव बघा. तर या बॉन्डचं नाव आहे बीटा. बीटा ग्लायकोसाइडिक बॉन्ड आहे हा. बीटा N9. ओके. N9 ग्लायकोसाइडिक बॉन्ड इज दिस. हा बॉन्ड कोणता आहे? बीटा N9 ग्लायकोसाइडिक बॉन्ड. तर डीएनए मध्ये किंवा आरएनए मध्ये जे न्यूक्लियोटाइड असतात, तर न्यूक्लियोटाइड मध्ये जे आपले प्युरिन बेसेस असतात, ते बीटा N9 ग्लायकोसाइडिक बॉन्डने पेंटोज शुगरला, म्हणजे इथे डिऑक्सिरायबोज शुगर आहे त्या शुगरला अटॅच असतात. ओके. हे लक्षात घ्या. आता इथे हा जो आहे याला बीटा का म्हटलेला आहे? बीटा. तर बीटा हा याची स्टिरियोकेमिस्ट्री दाखवतोय. का दाखवतोय? काय दाखवतोय? तर स्टिरियोकेमिस्ट्री. बीटा म्हणजे काय? तर हा जो बॉन्ड आहे कार्बन आणि नायट्रोजन मधला बॉन्ड, हा बॉन्ड हे जे याचा जो प्लेन असतो, प्लेन शुगर मॉलिक्यूलचा, त्याचा वरच्या बाजूला हा बॉन्ड असतो, वरच्या बाजूला.
म्हणून इथं बीटा हा शब्द आलेला आहे. ओके, बीटा इंडिकेट्स दॅट द बॉन्ड कार्बन नायट्रोजन बॉन्ड किंवा हा जो ग्लायकोसायडिक बॉन्ड आहे, ठीक आहे, ग्लायकोसायडिक बॉन्ड, हा ग्लायकोसायडिक बॉन्ड जो आहे हा अबाव दी प्लेन आहे, अबाव दी प्लेन. ओके, हे लक्षात घ्या. त्यानंतर आता पुढे आता हा जो फॉस्फेट ग्रुप आहे हा काय आहे, फॉस्फेट ग्रुप. इथे तुम्ही बघू शकता की दिस इज द फॉस्फेट ग्रुप. ओके, हा फॉस्फेट ग्रुप कार्बन 5 हा जो 5 डॅश आहे, या 5 डॅशला कार्बन 5 ला हा फॉस्फेट ग्रुप अटॅच आहे. ओके, फॉस्फेट ग्रुप इज अटॅच टू C5 डॅश कार्बनला. आणि हा जो बॉन्ड आहे, दिस बॉन्ड म्हणजे कार्बन आणि फॉस्फेट मधला हा बॉन्ड. ओके, हा जो बॉन्ड आहे, सो दिस बॉन्ड इज फॉस्फोइस्टर बॉन्ड. हा कोणता बॉन्ड आहे, तर हा फॉस्फोइस्टर बॉन्ड आहे, फॉस्फोइस्टर. ओके, सो दिस वन इज द फॉस्फोइस्टर बॉन्ड. तर इथे हा जो न्यूक्लियोटाइड असतो, या न्यूक्लियोटाइड मध्ये कोणता बॉन्ड असतो, तर फॉस्फेट आणि कार्बन 5 जो असतो C5 डॅश, ओके, यांच्यामध्ये फॉस्फोइस्टर बॉन्ड असतो, फॉस्फोइस्टर. तर लक्षात घ्या, हा जो न्यूक्लियोटाइड आहे, दिस इज द न्यूक्लियोटाइड. या न्यूक्लियोटाइड मध्ये जो नायट्रोजिनस बेस असतो, तो नायट्रोजिनस बेस, एक मिनिट, वेट. सो इथे हा जो नायट्रोजिनस बेस असतो, प्युरिन बेस, हा बीटा ग्लायकोसायडिक बॉन्डने कार्बन 1 जो आहे पेंटोज शुगरचं 1 डॅश कार्बन त्याच्याशी अटॅच असतो. इथे जर प्युरिनच्या जागी पायरिमिडिन बेस असेल, पायरिमिडिन, ओके, पायरिमिडिन बेस म्हणजे कोणता, तर सपोज सायटोसिन असेल, युरासिल असेल किंवा थायमिन असेल, हे जर बेसिस असतील तर इथे N1, हा जो N1 तुम्हाला इथे दिसतोय, N1, ओके, हे बघा इथे N1 आहे. ओके, हा N1, तर हा N1 अटॅच होतो आपल्या 1 डॅश कार्बनला. ओके, N1. तर जर तिथे प्युरिन बेस असेल, ओके, तर प्युरिन बेसच्या केसमध्ये N9 नंबरचा नायट्रोजन, आणि पायरिमिडिन बेस असेल तर फर्स्ट नंबरचा नायट्रोजन इथे कार्बन 1ला अटॅच होतो. आणि जो फॉस्फेट ग्रुप असतो तो 5th नंबरच्या कार्बनला, म्हणजे जे पेंटोज शुगर आहे त्याचा 5व्या नंबरच्या कार्बनला हा फॉस्फेट बॉन्ड अटॅच होतो. हा जो प्युरिन किंवा पायरिमिडिन बेस आहे तो ग्लायकोसिडिक बॉन्ड फॉर्म करतो, ग्लायकोसायडिक बॉन्डने शुगरला अटॅच असतो. तर हा जो फॉस्फेट ग्रुप आहे तो पेंटोज शुगरला इस्टर बॉन्डने, फॉस्फोइस्टर बॉन्डने तो अटॅच असतो. ठीक आहे, तर आय होप की ते हे जे फॉस्फोइस म्हणजे न्यूक्लियोटाइडचं स्ट्रक्चर आहे, हे न्यूक्लियोटाइड तुम्हाला लक्षात आलेलं असेल. ओके, तर याचाच बेसवरती आपण पुढे जाणार आहोत. ठीक आहे, चला तर पुढे जाऊया. तर इथे आता हे जे आहेत स्ट्रक्चर, तर प्युरिन बेसेस, नायट्रोजिनस प्युरिन बेसेस कोणते, तर ॲडेनिन अँड ग्वानिन. आणि पायरिमिडिन बेसेस कोणते, तर सायटोसिन, युरासिल अँड थायमिन. आता हे जे युरासिल आणि थायमिन आहे, याच्यामध्ये युरासिल हा RNA मध्ये असतो, तो DNA मध्ये नसतो. आणि थायमिन जो आहे तो DNA मध्ये असतो पण RNA मध्ये नसतो. ओके, हे लक्षात घ्या. आता हा जो ॲडेनिन आहे याचा केमिकल नेम 6 अमायनो प्युरिन, 6 अमायनो प्युरिन. तर बघा इथे 6 नंबरला मी ड्रॉ करतो. ओके, तर इथे 6 नंबरला, 6 नंबरचा कार्बन आहे, तर इथे अमायनो ग्रुप आहे, दॅट्स वाय इट इज 6 अमायनो प्युरिन. त्यानंतर ग्वानिन, तर ग्वानिन मध्ये 2 अमायनो ग्रुप 2 पोझिशनला आलेला आहे. दिस इज द अमायनो ग्रुप ॲट 2 पोझिशन. ओके, अँड ऑक्सी प्युरिन, तर ऑक्सी ग्रुप जो आहे हा 6 पोझिशनला आलेला आहे, 6 पोझिशनला ऑक्सी ग्रुप आहे. राईट, सो दिस इज 2 अमायनो 6 ऑक्सी प्युरिन. हे केमिकल नेम सुद्धा तुम्हाला माहिती पाहिजेत. त्यानंतर सायटोसिन, सायटोसिन हा पायरिमिडिन आहे, पायरिमिडिन. ओके, तर सायटोसिन मध्ये 4th पोझिशनला अमायनो ग्रुप, दिस द अमायनो ग्रुप, आणि 2 पोझिशनला ऑक्सी ग्रुप आहे, 2 ऑक्सी. ओके, त्यानंतर युरासिल, तर युरासिल हा 2,4 डायऑक्सो पायरिमिडिन आहे, 2,4 डायऑक्सो. बघा हा 2 पोझिशनला ऑक्सो ग्रुप आणि 4th पोझिशनला ऑक्सो ग्रुप, 2,4 डायऑक्सो पायरिमिडिन म्हणजे युरासिल. ओके, त्यानंतर थायमिन, तर थायमिन मध्ये 2 पोझिशनला ऑक्सो ग्रुप, 4 पोझिशनला ऑक्सो ग्रुप
आणि 5 पोझिशनला मिथाईल ग्रुप आहे. 5 पोझिशनला काय मिथाईल ग्रुप. ओके, सो 2,4-dioxo 5-methyl pyrimidine इज थायमिन. त्या केमिकल स्ट्रक्चर्स आणि केमिकल नेम हे सुद्धा तुम्हाला इथे माहिती पाहिजेत. इथे प्युरिन बेसेस कोणते आणि पायरिमिडिन बेसेस कोणते, RNA मध्ये कोणता बेस असतो, DNA मध्ये कोणता असतो, हे तुम्हाला इथे माहिती पाहिजे. ओके, तर इथे आपण हे बेस बघितलेलं आहे. सो नाउ विथ दिस बेस आपण पुढे रीड करूया. सो सी द केमिकल फॉर्म्युला ऑफ ॲडेनिन इज C5H5N5. ॲडेनिन काय C5H5N5, ग्वानिन C5H5N5O, सायटोसिन C4H5N3O, युरासिल C4H4N2O2, ओके, अँड थायमिन C5H6N2O2. ओके, तर हे सगळे तुम्हाला पार्ट पाहिजेत, हे मॉलिक्युलर फॉर्म्युला. ओके, नाव बघा, न्यूक्लिक ऍसिड्स absorb UV light with wavelength of 260 nanometer. Okay, nucleic acids absorb UV light with wavelengths of 260 nanometer. प्युरिन न्यूक्लियोसाइड, साइड म्हटलेलं आहे, साइड म्हणजे फॉस्फेट ग्रुप नाहीये त्याच्यामध्ये, फॉस्फेट ग्रुप नाही, साइड आलेला आहे. सो प्युरिन न्यूक्लियोसाइड्स इन न्यूक्लिक ऍसिड्स आर ॲडेनोसाइन A, डिऑक्सी ॲडेनोसाइन DA. आता ॲडेनोसाइन हा कुठे असेल RNA मध्ये, आणि डिऑक्सी ॲडेनोसाइन कुठे असेल तर DNA मध्ये. तसंच ग्वानोसिन म्हणजे G आणि डिऑक्सी ग्वानोसिन DG. ओके, तर पायरिमिडिन न्यूक्लियोसाइड्स, पायरिमिडिन न्यूक्लियोसाइड्स सो इन न्यूक्लिक ऍसिड्स आर साइटेड इन C, डिऑक्सी साइटेड इन DC, यूरिडिन U and deoxythymidine. Okay, DT. Then न्यूक्लियोटाइड्स आर बिल्डिंग ब्लॉक्स ऑफ ऑल न्यूक्लिक ऍसिड्स. ओके, हे आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे. आता आपण IMP वरती जाऊया, ते म्हणजे वॅटसन क्रिक स्ट्रक्चर. वॅटसन अँड क्रिक स्ट्रक्चर. तर वॅटसन अँड क्रिकने हा जो डबल हेलिकल स्ट्रक्चर दिलेला आहे, लॅडर स्ट्रक्चर, डबल हेलिकल स्ट्रक्चर ऑफ DNA, त्यासाठीच त्यांना 1962 मध्ये नोबेल प्राइज मिळालं. 1953 मध्ये त्यांनी हे स्ट्रक्चर डिक्लेअर केलं, शो केलं, आणि 1962 मध्ये त्यांना नोबेल प्राइज मिळालेला आहे. आता हा जो स्ट्रक्चर आहे, या स्ट्रक्चर मध्ये जर तुम्ही बघितलं, ठीक आहे, तर इथे बघा, इथे 5' आहे. इथे काय, एक मिनिट, तर इथे हा जो आहे 5' आहे, दिस इज द 3'. ओके, हा काय बघा, इथे 3' आहे आणि हा 5' आहे. ओके, आणि खाली बघितलं तर इथे पण हा 5' आणि हा 3' आहे. ओके, तर एक डायरेक्शन काय आहे, तर हे अँटी पॅरल आहेत. अँटी पॅरल म्हणजे हा 5' to 3' आहे, आणि हा जो आहे हा 3' to 5' आहे. ओके, आता हे 5' आणि 3' काय आहेत, ते 5' आणि 3' काय आहेत ते आपण इकडे बघूया. तर हे मॉलिक्युलर स्ट्रक्चर बघा, इथे हे जे स्ट्रक्चरल आहेत, हे बघा, इथे बघा. ओके, इकडे ते काय, हा पण 5' एंड आहे, आणि इथे खाली हा 3' एंड आहे. इथे हा 3' एंड आणि इकडे हा 5' एंड. म्हणजे काय, तर म्हणजेच इथे हे जे आहे, ही पेंटोज शुगर म्हणजे आपली रायबोज शुगर आहे. दिस इज द रायबोज शुगर, म्हणजे रायबोज म्हणजे आपण DNA बघतोय, तर ही डिऑक्सी रायबोज शुगर आहे, डिऑक्सी रायबोज. या डिऑक्सी रायबोज शुगर मध्ये हा 5' नंबरचा कार्बन आहे. दिस इज द कार्बन नंबर 5', आणि हा जो कार्बन आहे इथला, ओके, दिस इज द कार्बन नंबर 3', हा 3' कार्बन आहे. ओके, तर या बाजूला बघितलं, या साईडला, ही जी साईड आहे, या साईडला बघितलं तर इथे 5' कार्बन जो आहे, हा 5' कार्बन, या कार्बनवरती इथे फॉस्फेट ग्रुप अटॅच आहे. फॉस्फेट ग्रुप इथे अटॅच आहे, राईट, 5' कार्बन वरती. तर ह्या बाजूला 5' कार्बन वरती काही आहे का, म्हणजे हा जो आहे याच्यामध्ये 5' कार्बन जो आहे, 5' हा आहे ते 5' कार्बन. दिस इज द 5' कार्बन. ओके, तर दोन्हीमध्ये डिफरन्स बघा तुम्ही. या साईडला 5' कार्बन वरच्या बाजूला आलेला आहे आणि त्याला फॉस्फेट ग्रुप अटॅच आहे. तर या बाजूला 5' कार्बन खालच्या बाजूला आलेला आहे आणि
तिथे फॉस्फेट ग्रुप आहे. इथे 3' कार्बन जो आहे 3' कार्बन याला पण फॉस्फेट ग्रुप अटॅच आहे. तर इथे वरच्या बाजूला 3' कार्बनला फॉस्फेट ग्रुप अटॅच नाही. ओके. तर इथे खाली जर आपण आलं तर खाली इथे 3' कार्बन आहे. या 3' कार्बनला फॉस्फेट ग्रुप अटॅच आहे का? नाही. ओके. पण इथे जर आपण बघितलं तर इथे 5' कार्बन आहे. इथे खालच्या बाजूला फॉस्फेट ग्रुप अटॅच आहे. आणि हा जो 3' कार्बन आहे, सॉरी इथे 1 2 3. ओके. तर हा 3' कार्बन, एक मिनिट, 1 2 3 4 5 हा 3' कार्बन आहे इथे. तर इथे पण हा फॉस्फेट ग्रुप अटॅच आहे. ओके. तर असं जर आपण बघितलं तर बघा 5' to 3' आणि इथे 3' to 5' असं डायरेक्शन इथे आहे. ओके. आता हे जे कनेक्टिव्हिटी आहे यांची कनेक्टिव्हिटी कशी आहे बघा. कनेक्टिव्हिटी जर तुम्ही बघितली तर बाहेरच्या बाजूला हा फॉस्फोडायस्टर बॉन्ड आहे. फॉस्फोडायस्टर बॉन्ड कसा आहे बघा. तर इथे हा एक फॉस्फोएस्टर बॉन्ड आहे. दिस इज वन फॉस्फोएस्टर बॉन्ड. आणि खालच्या बाजूला हा दुसरा फॉस्फोएस्टर बॉन्ड आहे. फॉस्फोएस्टर. ओके. हा जो फॉस्फेट आहे हा फॉस्फेट, ओके, हा फॉस्फेट वरच्या बाजूला एक फॉस्फोएस्टर बॉन्ड फॉर्म करतोय आणि खालच्या बाजूला पण फॉस्फोएस्टर बॉन्ड फॉर्म करतोय. तर इथे डायस्टर बॉन्ड फॉर्म होत आहे. म्हणजे हा जो फॉस्फेट ग्रुप आहे हा फॉस्फेट ग्रुप तर हे फॉस्फेट ग्रुप इथे डायस्टर बॉन्ड फॉर्म करतात आहे. 2 एस्टर बॉन्ड फॉर्म करतात आहे. आणि हे जे एस्टर बॉन्ड आहेत तसंच हे जे पेंटोज शुगर आहे, पेंटोज शुगर म्हणजे डिऑक्सिरायबोज शुगर, हे बाहेरच्या बाजूला आहेत. कुठे आहेत? बाहेरच्या बाजूला. ओके. म्हणजे ही जी लॅडर इथे तुम्हाला दिसते ही लॅडर म्हणजेच काय तर फॉस्फोडायस्टर बॅकबोन आहे. इथे बघा हे दिलेलं आहे फॉस्फोडायस्टर बॅकबोन. तर हे फॉस्फोडायस्टर बॅकबोन म्हणजे हे स्ट्रक्चर झालं. ओके. मग फॉस्फोडायस्टर बॉन्ड इथे ही डिऑक्सिरायबोज शुगर आहे आणि त्याला पुढे हे बघा इथे प्युरिन बेस म्हणजे हा ॲडेनिन अटॅच आहे आणि इकडे थायमिन अटॅच आहे. ए फॉर ॲडेनिन, ए फॉर काय? ए फॉर ॲडेनिन. आणि टी फॉर काय? तर थायमिन. इथे खाली बघितलं तर जी फॉर ग्वानिन आणि सी फॉर सायटोसिन. आता इथे जर तुम्ही बघितलं तर ॲडेनिन आणि ग्वानिन यांच्यामध्ये हा एक हायड्रोजन बॉन्ड आहे. NH2 आणि ऑक्सिजन यांच्यामध्ये हायड्रोजन बॉन्ड. तसंच इथे नायट्रोजन आणि NH यांच्यामध्ये पण हायड्रोजन बॉन्ड आहे. तिथे ए आणि टी यांच्यामध्ये 2 हायड्रोजन बॉन्ड्स आहेत. हाऊ मेनी हायड्रोजन बॉन्ड्स आर देअर? 2 हायड्रोजन बॉन्ड्स आर देअर इन बिटवीन ए अँड टी. ओके. ए आणि टी यांच्यामध्ये 2 हायड्रोजन बॉन्ड्स आहेत. आता इथे खाली जर तुम्ही बघितलं जी आणि सी, जी फॉर ग्वानिन आणि सी फॉर सायटोसिन, तर यांच्यामध्ये हा एक हायड्रोजन बॉन्ड ऑक्सिजन आणि हायड्रोजन मध्ये. दुसरा हायड्रोजन बॉन्ड नायट्रोजन आणि हा हायड्रोजन आणि नायट्रोजन यांच्यामध्ये. आणि तिसरा हायड्रोजन बॉन्ड हायड्रोजन आणि ऑक्सिजन यांच्यामध्ये. म्हणजे हा जो जी आणि सी आहे ग्वानिन आणि सायटोसिन यांच्यामध्ये हाऊ मेनी हायड्रोजन बॉन्ड्स आर देअर? सो देअर आर 3 हायड्रोजन बॉन्ड्स. इथे 3 हायड्रोजन बॉन्ड्स असतात. ओके. तर इथे बघा तुम्ही या स्ट्रक्चरमध्ये हे जे जीसी दिलेलं आहे या जीसी मध्ये 3 हायड्रोजन बॉन्ड दाखवलेले आहेत. तर हा जो एटी आहे एटी मध्ये 2 हायड्रोजन बॉन्ड्स आपण इथे दाखवलेले आहेत. ओके. तर लक्षात घ्या ए आणि टी यांच्यामध्ये 2 हायड्रोजन बॉन्ड असतात आणि जी आणि सी यांच्यामध्ये 3 हायड्रोजन बॉन्ड्स असतात. ओके. आता हे जे डीएनएचं स्ट्रक्चर आहे ज्याला आपण लॅडर म्हणतो किंवा वॅटसन अँड क्रिक मॉडेल ऑफ डीएनए म्हणतो. तर याच्यामध्ये हे जे विड्थ असते, विड्थ बिटवीन दी हे जे अँटी पॅरलल स्ट्रँड्स आहेत, अँटी पॅरलल स्ट्रँड्स डीएनए स्ट्रँड, तर यांच्यामध्ये जी विड्थ असते ती किती असते? 20 अँगस्ट्रॉम. 20 अँगस्ट्रॉम म्हणजेच 2 nm नॅनोमीटर. 2 नॅनोमीटर म्हणजेच 20 अँगस्ट्रॉम. ओके. त्यानंतर हे जे 10 पेअर्स आहेत म्हणजे इथून इथपर्यंत, हे बघा हे इथून तर इथपर्यंत. ओके. या 10 पेअर्स आहेत. सो या 10 पेअरची जी लेंथ असते, लेंथ दॅट इज ती असते 34 अँगस्ट्रॉम. दॅट इज 34 अँगस्ट्रॉम म्हणजेच 3.4 nm. ओके. 34 अँगस्ट्रॉम म्हणजेच 3.4 nm. ओके. आणि हे जे डिस्टन्स असतो, हा जो डिस्टन्स आहे सिंगल पेअरमध्ये, एका या पेअरमधला हा डिस्टन्स, ओके,
तर हा डिस्टन्स किती असतो, तर हा जो डिस्टन्स आहे दिस इज द डिस्टन्स ऑफ 3.4 एंगस्ट्रॉम म्हणजे 0.34 NM. ओके, हे लक्षात घ्या. आता हा जो ग्रुव आहे दिस इज द मायनर ग्रुव अँड दिस वन इज द मेजर ग्रुव. आणि हे जे साईड असतात, सो दिस इज द फॉस्फोडायस्टर बॅकबोन. फॉस्फोडायस्टर बॅकबोन कशी तयार होते ते आपण इथे डिस्कस केलेलं आहे. तर इथे आपण काय बघितलंय, तर इथे आपण हे जे वॅटसन क्रिक मॉडेल आहे ते मॉडेल आपण इथे डिस्कस केलेलं आहे. आता या मॉडेल बद्दल अजून डिटेल म्हणजे आपण रीड करूया पुढे. चला बघूया. सो विल रीड इट. तर बघा, सो DNA इज अ पॉलिमर ऑफ डीऑक्सीरायबोन्यूक्लियोसाइड मोनोफॉस्फेट. डीऑक्सीरायबोन्यूक्लियोसाइड मोनोफॉस्फेट म्हणजेच न्यूक्लियोटाइड, म्हणजेच काय, न्यूक्लियोटाइड. कोव्हॅलेंटली लिंक, कोव्हॅलेंटली कोणता बॉन्ड असतो इथे, तर इथे कोव्हॅलेंट बॉन्ड असतो. कोव्हॅलेंटली लिंक बाय 3-5- फॉस्फोडायस्टर बॉन्ड्स. आता हे जे 3-5 फॉस्फोडायस्टर आहे याचा अर्थ तुम्हाला क्लिअर असेल, हे तुम्हाला लक्षात आलेलं असेल. ठीक आहे. देन DNA इज अ कंपोज्ड ऑफ मोनोमेरिक युनिट्स नेमली डिऑक्सी ॲडेनिलेट म्हणजे DAMP, डिऑक्सी गॉनिलेट म्हणजे DGMP अँड डिऑक्सी सॅटिडिलेट म्हणजे DCMP अँड डिऑक्सी थायमिडिलेट म्हणजे DTMP. Then the sequence of the linked DNMPs is primary structure whereas the double helix is secondary structure. The double helical structure of DNA was proposed by James Watson and Francis Crick in 1953 and Nobel Prize त्यांना मिळालं ते 1962 मध्ये. ओके. Then the two strands of DNA are anti-parallel. Anti-parallel आपण बघितलेलं आहे. That is one strand runs in the 5' to 3' direction while the other in 3' to 5' direction. Then the width or diameter of double helix is 2 nanometer, that is 20 angstrom. Then each turn pitch of the helix is 34 angstrom, 3.4 nm with 10 pairs of nucleotides. 10 pairs of nucleotides. Okay. Each pair placed at a distance of about 3.4 angstrom. Then the two strands are held together by hydrogen bonds formed by complementary base pairs CG, AT, TA and GC. The CJ pair has 3 hydrogen bonds while AT pair has 2 hydrogen bonds. Okay. In DNA, the content of adenine equals that of thymine. Okay. AT and guanine equals that of cytosine GC. So this is according to Chargaff's rule. Okay. Chargaff's rule काय म्हणतोय, तर Chargaff's rule of molar equivalence between the purines and pyrimidines. तर जेवढे प्युरिन असतात तेवढेच पायरिमिडिन असतात, म्हणजे मोलर इक्विव्हॅलन्स आहे. ओके. A इज प्युरिन, G इज प्युरिन. तर जेवढे A तेवढंच T म्हणजे आणि A हा प्युरिन आहे, T हा पायरिमिडिन आहे. राईट. तर जेवढे प्युरिन तेवढेच पायरिमिडिन. ओके. सो इथे प्युरिन आणि पायरिमिडिन हे इक्विमोलर असतात DNA मध्ये. सो दिस इज द चर्गाफ्स रूल. तर DNA मध्ये प्युरिन्स आणि पायरिमिडिन्स इक्विमोलर असतात. इक्विमोलर, मोलर इक्विव्हॅलन्स असतो त्यांच्यामध्ये. राईट. सो दिस इज द चर्गाफ्स रूल. ओके. नाव, तर इथे आपण हे डीएनएचं स्ट्रक्चर जे आहे ते स्ट्रक्चर आपण इन डिटेल डिस्कस केलेलं आहे. ओके. नाव लेट्स मूव टू द फंक्शन्स ऑफ डीएनए. डीएनएचं फंक्शन्स आपण बघूया. सो फंक्शन्स ऑफ डीएनए. सो फर्स्ट, स्टोरेज ऑफ जेनेटिक इन्फॉर्मेशन ॲज जेनेटिक कोड. सेकंड, transmission of genetic information from one generation to the next. Third, protein synthesis. The process of protein synthesis involves transcription of DNA into RNA and translation of RNA into proteins. Okay. म्हणजे जो जेनेटिक कोड असतो प्रोटीन सिंथेसिसचा तो डीएनए मध्ये असतो. तो कोड डीएनए पासून आरएनए कडे ट्रान्सफर होतो आणि आरएनए मग त्याच्यापासून रायबोसोम्स मध्ये प्रोटीन तयार करतो. ओके. Then a replication. Before a cell divides, it must replicate its DNA to ensure that each daughter cell receives a complete set of genetic instructions. DNA replication involves duplicating the entire DNA molecule. Okay. So these are the functions of DNA. Now let's see the structure of DNA. Okay. DNA the structure, sorry, RNA. Okay. Just a minute.
सो आता आपण बघूया स्ट्रक्चर ऑफ RNA. ठीक आहे. सो RNA इज अ पॉलिमर ऑफ रायबोन्यूक्लियोटाइड्स. रायबो. ओके, हा रायबो आला. म्हणजे रायबो म्हणजे काय, तर जे C2 कार्बन असेल, 2' कार्बन पेंटोज शुगरचा, तिथे काय असेल, तर तिथे ऑक्सिजन असेल. ओके, म्हणजे OH ग्रुप तिथे असेल. RNA इज अ पॉलिमर ऑफ रायबोन्यूक्लियोटाइड्स हेल्ड टुगेदर बाय 3' 5' फॉस्फोडायस्टर ब्रिजेस. RNA is usually a single stranded polynucleotide. सिंगल स्ट्रँडेड. ओके, याच्यामध्ये हेलिकल स्ट्रक्चर नसतं, सिंगल स्ट्रँडेड असतं, डबल हेलिकल नसतं. ओके, सिंगल स्ट्रँडेड आहे. नाउ टाइप्स ऑफ RNA. सो द मेजर 3 टाइप्स ऑफ RNA विथ देअर फंक्शन्स आर. सो फर्स्ट वन इज मेसेंजर RNA म्हणजे mRNA. सो mRNA ट्रान्सफर जेनेटिक इन्फॉर्मेशन फ्रॉम जीन्स टू राइबोसोम्स टू सिंथेसाइज प्रोटीन्स. Then transfer RNA, tRNA, transfers amino acid to mRNA for protein synthesis. Okay. Then ribosomal RNA, rRNA, provides structural frameworks for ribosomes. Okay. This is all about RNA. Now functions of RNA. RNA चे functions काय आहेत? So first, the primary function of RNA is to create proteins via translation. To create proteins via translation. Okay. Then they are also involved in the transfer of expression of genetic information. Third function, they act as primers for DNA synthesis. And fourth, some RNAs act as enzymes and coenzymes. Okay, काही RNAs असतात जे as enzymes आणि coenzymes म्हणून पण act करतात. Okay, so these are the functions of RNA. तर इथे आपला हा जो टॉपिक आहे DNA, RNA, न्यूक्लिक ऍसिड अँड कॉम्प्लेक्स, हा टॉपिक इथे आपला कंप्लीट होतोय. तर या रिलेटेड एक MCQ आपण बघूया. सो द MCQ इज